जरांगेंच्या व्यासपीठावर जाणाऱ्या आमदार खासदारांविरोधात आगामी निवडणुकांमध्ये सभा घेणार असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय आणि आमदार खासदारांना इशारा दिलेला आहे। राज्यकर्ते दुजाभाव करतायत अशी टीका सुद्धा लक्ष्मण हाके यांनी केली। न्यायालयाचा दरवाजा ठोठावतोय तिथे सुद्धा आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही असंही ते म्हणाले। सोळंके, बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित यांच्या विरोधात सभा घेणार असल्याचं हाकेंनी यावेळी सांगितलेलं आहे। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, बघूया। मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतो। या मेळाव्याला ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहेत। काय सांगाल सर, तुम्ही तर गेल्या काही वर्षापासून जनजागृती करता या प्रश्नावर, आता भुजबळ देखील थेट मैदानात उतरलेत। त्यांचं स्वागत आहे, कारण प्रभाव असणाऱ्या व्यक्तींनी, राजकारणातल्या व्यक्तींनी जोपर्यंत बोलणार नाहीत तोपर्यंत इथल्या राज्यकर्त्या लोकांवरती त्याचा प्रभाव पडणार नाही, त्याचा परिणाम होणार नाही। त्यामुळे भुजबळ साहेबांचं स्वागत आहे, धनंजय मुंडे साहेबांचं स्वागत आहे, आणि जे कॅबिनेटमध्ये बोलतायत, जे मीडियासमोर बोलतायत, जे हाऊसमध्ये बोलतायत त्यांचंही स्वागत आहे। पण एवढं बोलून चालणार नाही, तर अजून आपल्याला त्वेषानं ओबीसीचा लढा या महाराष्ट्रात उभा करावा लागेल। आमच्या एका कार्यकर्त्याला माजलगाव जवळ त्या विजयसिंह पंडिताच्या कार्यकर्त्यांनी हातपाय फ्रॅक्चर करून डोक्याला टाके मरेपर्यंत मारला। त्या आरोपींना अजून कार्यक्षम एसपी असलेले बीडचे जिल्हा पोलीस प्रमुख नुसती नंबर प्लेटवरचं नाव टाकून न्याय देता येतो का? कुठे आहेत आरोपी? आम्ही हा प्रश्न इथल्या पोलीस प्रशासनाला, गृह विभागाला विचारू। आजपर्यंत एकही आरोपी तुम्ही अटक करू शकत नाही। हे गंभीर बाब आहे। ज्याला लोकशाही मान्य नाही ती लोक बोलत राहतील, पण आम्ही कायदा सुव्यवस्थेवर वर्दीवर विश्वास करायचा की नाही करायचा? 2 सप्टेंबरचा काळा GR, ओबीसीचं आरक्षण संपवणारा GR रद्द करा। ओबीसीच्या मनामध्ये चिंतेचं, भयाचं वातावरण आहे ते वातावरण दूर करा। कारण अर्ध्या लोकसंख्येला जर निर्णय प्रक्रियेच्या बाहेर राहून जर तुम्ही काही निर्णय घेणार असेल तर कसला तुम्ही महाराष्ट्राचा विकास करणार आहात आणि कसलं तुमच्या महाराष्ट्राच्या दायित्वाची शपथ? हे बेकायदा आहे, संविधान विरोधी आहे, कायदा विरोधी आहे, आणि यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।